हॅलो, नमस्ते मित्रांनो. आज आपण एका नवीन गडाच्या ट्रेकिंगसाठी जात आहोत, ज्याचं नाव आहे हरिहरगड किंवा त्याला हर्षगड असं सुद्धा म्हणतात. मी विजय वाघ आणि माझे मित्रपरिवार आज या ट्रेकला जाणार आहोत. हा गड त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये येतो आणि नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिकवरून याचं अंतर आहे 40 किलोमीटर. तर इगतपुरी किंवा घोटीवरून आपण जर यायचं म्हटलं तर याचं अंतर आहे इगतपुरीवरून 48 किलोमीटर, तर घोटीवरून 40 किलोमीटर. आणि हा सुंदर गड ट्रेकिंग आम्ही चालू केली. हळूहळू पुढे चाललो आहे. निसर्गाच्या सानिध्यात आम्ही जात आहोत. यामध्ये 2 ठिकाणावरून आपल्याला ट्रेकिंग चालू करता येते. एक, जर इगतपुरी घोटी मार्गे आले तर निर्गुणपाडा, आणि दुसरा त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक मार्गे आलं तर हर्षवाडी नावाचं हे ठिकाण आहे. या ठिकाणावरून हे ट्रेकिंग आपल्याला चालू करता येते. तर याचा इतिहास म्हटलं तर या गडाची उंची जवळजवळ 3676 फूट इतकी आहे. आणि हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात येतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याला कोणत्याही प्रकारची भिंत बांधली गेलेली नसून हा पूर्णपणे नैसर्गिक भिंतीच्या याच्यावर तयार झालेला आहे. आणि याची स्थापना कोणी केली किंवा कोणी बांधला हे अजून पूर्ण माहिती नाही, परंतु प्राचीन काळात हा बांधला गेला असून अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात होता. त्यानंतर त्यांनी छत्रपती शहाजीराजांनी 1636 साली निजामांची ही पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला. तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे जवळ गेल्यानंतर त्याला चढाई करताना जवळजवळ 80 डिग्रीला पायऱ्या आहेत की ज्या चढायला खूप अवघड आहे. कातळ खडकामध्ये कोरलेल्या. आता लांबून आम्हाला दिसते, पण कॅमेरा दिसते का नाही काय माहिती. बघूया, जसं जवळ जाऊ तसं आपल्याला त्याची चाहूल पायऱ्या दिसणार आहेत. आणि विशेष म्हणजे आम्ही हा ट्रेक 26 जानेवारीच्या दिवशी करत आहोत, की जिथे आम्हाला या प्रकारे वेगवेगळे मुलं ट्रेकर्स खूप असे भेटत आहेत की जे रानामध्ये फिरत आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारून पुढे चाललो आहे. खूपच आनंदात दिसत आहे हे मुले. ट्रेकिंग आता पायवाटेने चालत आम्ही पुढं चाललेलं आहे. आमच्यासोबत आमचे ग्रुप लीडर दांडेकर सर, त्यानंतर फरडे सर, त्यानंतर पारधी सर आणि मी स्वतः. अशा पद्धतीने आम्ही 4 जण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करून शाळेत मी या गाड्याच्या मोहिमेवर निघालेलो आहे. त्यासाठी आमच्यासोबत होती आमची 2 व्हीलर. तर बराचसा रस्ता सपाटी चालून आलेला आहे. आता खरा ट्रेक चालू झालेला आहे की जो एका पायवाटेने बराचसा भाग हा आता घसरला आहे की जो आम्ही हळुवारपणे चढत आहे. खूपशा गप्पा हसी मजाक करत आम्ही चढत आहोत. ऊन तर भरपूर दिसते, दुपारची वेळ आहे, परंतु त्या उन्हाचं झळ काय आम्हाला
बसत नाही, एवढ्या आमच्या गप्पा असणं चालू आहे. यामध्ये बरेचसे स्टॉप घेत आम्ही हळुवारपणे हा किल्ला चढत आहोत. अजून तर वाट पाहिजे तेवढी मोठी आलेली दिसत नाही. इथून आम्ही जी चालायला सुरुवात केलेली आहे ती निरगुडपाडा इथून, आणि हा जो आहे पर्वतरांगा आहेत, या सह्याद्री पर्वतरांगा आहेत, सह्याद्री डोंगर रांगा आहेत की ज्या खूप दूरवर गेलेल्या आहेत. यामध्ये आम्ही जवळजवळ आत्ता सध्या जो गड दिसतोय जवळून, आम्हाला खूप जवळ वाटतोय गड, परंतु जसजसं आम्ही चालत वरती जातोय तसा तो लांब होताना दिसतोय. खूपच सुंदर असं दृश्य आम्हाला इथून दिसण्यास प्रारंभ झालेला आहे. आजूबाजूचे डोंगर, पाण्याचे साठे दिसायला सुरुवात झालेली आहे. पहिला टप्पा आमचा जवळजवळ कव्हर होत आलेला आहे. आणि हा टप्पा हळूहळू आम्ही चढत आहोत. रस्त्यात अशी छानशी फुले, पाणी आणि छान छान डोंगर दिसत चाललेले आहे. आता मात्र आम्ही मोठा स्टॉप घेतलेला आहे की जो उन्हाच्या झळा बसलेल्या होत्या त्या आता आम्हाला जरा शांत करण्यासाठी आम्ही लिंबू सरबत मागवलेलं आहे, की जे या ठिकाणी हे जे काही कुटुंब आहे हे शनिवार रविवार आणि विशेषतः मोठे जे कार्यक्रम असतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा राष्ट्रीय सुट्ट्या असतात, त्यावेळेस हे स्थानिक जे गाववाले लोक आहेत ते इथे सरबत किंवा इतर साहित्य स्वतः डोक्यावर घेऊन येऊन त्यांचा स्टॉल मांडून ते तिथं स्वतः व्यवसाय करतात, की जे ते एक उदरनिर्वाहाचं साधन आहे त्यांचं. कारण आम्ही चालत येतोय तोपर्यंत तर आम्हाला खूपच थकवा जाणवायला लागलेला आहे. अजून तर ते बाबांना मग विचारल्यानंतर बाबा म्हणते अजून तर बराच वेळ लागेल तुम्हाला. तरीही आम्ही उमेद न सोडता चालायला सुरुवात केलेली आहे. आणि पुढचा टप्पा, एक महत्त्वाचा टप्पा आम्ही चढलेला आहे. आणि आता मात्र आम्हाला समोरच डोळ्यांनी स्पष्ट पायऱ्या दिसत आहेत की ज्यावर खूप गर्दी दिसत आहे. चढण्यासाठी खूप रांगा लागलेल्या दिसत आहे. आता या बाजूला त्र्यंबकेश्वरच्या डोंगर रांग दिसते. या बाजूने आम्ही आलेलो आहे की मोखाडा साईड, आणि हा खूपसा परिसर की जो आता इथून आम्ही खूपच जवळ आलेलो आहे. तुम्हाला झूम करून दिसत असेल किल्ला. आणि हा जो दिसतोय डोंगर, हा त्र्यंबकेश्वरचा त्र्यंबकगड दिसतोय. हा पूर्ण असा परिसर खूपच सुंदर दिसतोय. आणि हे वेगवेगळे स्टॉल मांडलेले आहेत. आणि हा वैतरणा डॅमचा बॅकआउट दिसतोय, बॅकवॉटर. आणि इथे आम्हाला आता चढायला सुरुवात करायची आहे. त्या अगोदरचा हा टप्पा हळूहळू जसं जवळ येत आहे तसं आमच्या अंगात आलेला जो काही शीन आहे तो उतरत चाललेला आहे. खूपच अद्भुत असा किल्ला आहे.
आणि तेवढीच त्याची असणारी जी वाट आहे ती पण अद्भुत आहे. ती चढताना खूपच सावधगिरीने चढत आहोत. घसरणारे रस्ते आहेत, मातीच्या वाटा आहेत. त्यामुळं चढण्यासाठी व्यवस्थित पाय ठेवून चढत आहोत आणि धरल्याशिवाय बरंचसं टेकन धरत खडकाला धरत झाडाला धरतच चढतोय. एवढी पायवाट निसरडी आहे. आणि हे आपले पूर्वज इथं भेटीसाठी आता इथून पुढे अख्ख्या गडावर आहेत असं आम्हाला स्थानिकांद्वारे कळालेलं आहे की तुमच्या हातात असणाऱ्या पिशव्या त्या जपून वरती न्या. या प्रकारच्या सूचना आम्हाला कळालेल्या आहेत. त्याचबरोबर बिस्किट वगैरे काय आणले असतील तर यांना खायला द्या असं ते म्हणत आहे. आता या आहेत 90 डिग्रीच्या पायऱ्या आणि या आहेत नैसर्गिक भिंती की ज्या ठिकाणी कोणालाही चढता येणं अशक्य आहे. आता ही जी वाट आहे ही 90 डिग्रीची वाट आहे की त्यांना खोबण बनवलेली आहे की ज्यामध्ये मी स्वतः त्या खोबणीला धरून आणि एक एक पाऊल टाकत वरती चढत आहे. तुमच्या लक्षात येईल की ही जी चढण आहे ही 80 डिग्रीच्या कोनामध्ये आहे आणि खूपच असं सुंदर वाटतंय चढायला. आणि हा समोरचा परिसर, एवढी गर्दी होती 26 जानेवारी निमित्त की बऱ्याच वेळ थांबायला लागायचं. आणि हा महादरवाजा या किल्ल्याचा, आणि इथून पुढेही अजून कातळातच आपल्याला हळुवारपणे पुढं जायचं आहे. हा सुंदर असा दरवाजा आणि इथून दिसणारा हा त्र्यंबकगड. आणि आमचे सहकारी पारधी सर निरीक्षण करताना सुंदर असं विलोभनीय दृश्याचा नजारा. आणि इथं दिसतंय हे हर्षवाडी की जे त्र्यंबकेश्वरून येणारे जे लोक आहेत ते इथं हर्षवाडीवरून हर्षगडावर येतात. आणि ह्या त्या पुढील पायऱ्या ज्या पुन्हा कातळात कोरलेल्या आहेत, खूपच भयंकर असं दिसतंय. आणि हे सुंदर हर्षवाडीचं दृश्य. अजूनही भरपूर वरती चढायचं आहे. हे डोंगर की जे त्र्यंबकेश्वरचे आहेत. आता आम्ही गडाच्या वरती पोहोचलो आहे, ज्याद्वारे आम्हाला या ठिकाणी नैसर्गिक या किल्ल्याच्या भिंती. आता या किल्ल्यावर आल्यावर सर्वात महत्त्वाचं, कातळ टाक्या ज्या आहेत त्या जवळजवळ 4 ते 5 कातळ टाक्या आहेत. छोटे छोटे तलाव आहेत. त्याचबरोबर एक धान्याचं कोठार आहे, हनुमान मंदिर आहे, वेताळ मंदिर आहे. त्याचबरोबर महादेवाची पिंड आणि त्याच्यासमोर एक नंदीसुद्धा या किल्ल्यावर आहे. आणि हा किल्ला त्या काळी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी करत होते. हे धान्याचं कोठार आहे. हा त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि हा लांबपर्यंत दिसणारा वैतरणा डॅमचा बॅकवॉटर आहे. ह्या ज्या पायऱ्या आहेत हे चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी गर्दी असल्यामुळं आम्ही आता हे उतरताना याची शूटिंग घेतलेली आहे की ज्यावेळेस गर्दी नव्हती. खूपच उंच अशा पायऱ्या आहेत आणि तेवढ्याच
डेंजरस म्हटलं तरी चालेल, की एकदा पाय घसरला तर तो पूर्णपणे खाली जाऊ शकतो. पकडायला सुद्धा चान्स नाही, एवढ्या डेंजर पायऱ्या आहेत. आणि या आम्ही हळूहळू उतरताना खूपच अविश्वसनीय असा आमचा हा ट्रेक खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण केला. यामध्ये सगळ्यात वरच्या टोकावर आपला नारंगी ध्वज फडकताना आणि त्या सर्वात उंच टोकावरून घेतलं गेलेलं हे दृश्य आणि त्याचबरोबरीने त्या टोकावरून इतर आम्ही धान्याच्या कोठाराकडे जात असतानाचा हा रस्ता, की जो पूर्णपणे धूळ मिश्रित आहे, की ज्यावर चालणं अशक्य आहे. त्यामुळे जवळजवळ तिथे हळुवारपणे बसून फर्डेसर उतरत आहेत, दांडेकर सर उतरत आहेत. मी पुढं आल्यामुळे त्यांची शूटिंग घेत आहे. आणि हा रस्ता वरती सगळीकडे पायवाटांनी ठिकाणं जोडण्यात आलेले आहे. त्यामध्ये तर आम्ही चाललो ते आहे धान्याचं कोठा आणि इथं सगळ्यात वरती जे टोक दिसत होतं तिथून आता आम्ही खाली उतरलेलो आहे. तुम्हाला ते वरचं टोक दिसतच असेल. आणि इथं बरेचसे मंदिर आणि हा सुंदर असा तलाव आहे. तलाव अर्धा आटलेला आहे, अर्धा भरलेला आहे. तो सुद्धा कोरीव दगडामध्ये बांधला गेलेला आहे, पाणी अडवलेलं आहे. त्याला पायऱ्या दिसत आहे आणि हे पाणी अडवलेलं आहे. या ठिकाणी हे मंदिर आहे. की ज्या मंदिराच्या ठिकाणी महादेवाची पिंड व नंदी आहे आणि त्याच्याच कडेला हनुमान मंदिर सुद्धा आहे. आणि वरून दिसणार आहे अविश्वसनीय, विलोभनीय असं सुंदर असं निसर्ग. यामध्ये आम्ही हा किल्ला खूपच आनंदामध्ये ट्रेक पूर्ण केला.